गुड मॉर्निंग. आजचा आपला मानना त्याचं मनन आज आपण करत आहोत. यासाठी योहान्याचं पुस्तक, योहान्याचं शुभवर्तमान याचं 15वा अध्याय 10वे वचन आपण पाहतो की देव आपल्यावरती प्रीती करतो, नाही का. येशू ख्रिस्त या प्रीतीविषयी काय बोलत आहे. येशूची आज्ञा पालन करणे त्याच्या प्रीतीत राहण्याच्या थेट संबंध असल्याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जसं मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. योहान याचा 15वा अध्याय आणि 10वे वचन आहे. खरा ख्रिस्ती जीवनाचा अर्थ आपला हाच असला पाहिजे. आपण देवावरती प्रीती करत राहिलं पाहिजे, देवावरती प्रेम करत राहिलं पाहिजे. आणि हे कसं आपण दाखवणार आहे तर देवाच्या ज्या आज्ञा आहेत ते आपण पाळत राहिल्या पाहिजेत. याकरता येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनामध्ये असं केलेलं आहे, असा कित्ता त्याने आपल्याला दिलेला आहे. 1 पेत्र 2 अध्याय 21व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, कारण ह्याकरता तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्ताने तुमच्यासाठी दुःख भोगले आणि तेणे करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरता कित्ता घालून दिलेला आहे. हा कित्ता येशू ख्रिस्ताने स्वतः घालून दिलेला आहे. म्हणूनच येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतोय की मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसंच तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या तर तुम्ही देखील माझ्या प्रीतीत राहाल. हाच आपल्या जीवनाचा आजचा अर्थ असला पाहिजे. या पुढचा देखील अर्थ आपला असला पाहिजे. हाच विषय घेऊन आज आपण चालणार आहोत. जर तुम्हाला हे वचन आवडलं असेल, जर तुम्हाला आमचं चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. देवाची इच्छा, देवाचं कार्य तुमच्यासोबत आता आणि इथून पुढे सर्व काळ असो. आमेन.